औचित्यवाडी. सुगंधाताई, तुम्ही लईच भारी आणि टापटीप राहता बाई. साड्या तर तुमच्या असल्या असतात बाई, बघूनच वाटतंय घेऊन जा. अगं तुला सांगू का रुपा, मला कशी साडी चांगली दिसते हे माझ्या नवऱ्याला माहिती असतं. जेव्हा पण माझा नवरा भेटायला येतो ना मला गावाकडे, येताना 5-6 साड्या मुंबईवरूनच घेऊन येतात. आणि कोणती साडी नाही जी मला शोभल ना तशाच साड्या आणतात ते पण. 5-6 साड्या? मग एवढ्या? त्यांनी मला सांगितलेलं आहे, तुला मी सगळं जागेवर देतो का नाही, पैसे असो काही असो, फक्त व्यवस्थित राहायचं, टाप टीप ठेवल्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहिजे. तब्येतीची काळजी घ्यायची, खायचं प्यायचं आणि मस्त आराम करायचा. कुणाचं एक नाही. तू बघितलं कधी मी कुठं कामाला गेले, त्यांना बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळं कसं नवरा आपल्या घरी असो नसो व्यवस्थित साड्या. रोज त्यांचा व्हिडिओ कॉल येतो. एखाद दिवशी जर मी मेकअप नसलं करत ना, त्यांचं काय झालं पावडर संपली तर मी येताना घेऊन येतो. इतकं त्यांचं लक्ष असतं माहिती का. यो तुम्ही लई नशीबवान आहे बाई, आमचं कुठं एवढं नशीब. वास पण लय भारी होते. काय मारलंय? अगं परफ्यूम मारला, तू पण मारत जाय ना. आमचं दिवसभर शेणाने वास सुटलेला असतोय, आम्हाला कुठं परफ्यूम आणि हे असलं मिळतंय. अगं मग शेणाने वास सुटलेला, परफ्यूम मारला का शेणाचा वास येत नाही माहिती का. हा पण ह्याला लय पैसे जातात. आणि तुम्हाला वाटतंय का माझ्या नवरा पैसे खर्च करण म्हणून? का बरं नाही करणार? सांगायचं बायकोय मी, आता नांदते ना व्यवस्थित, मला सगळ्या गोष्टी घरामध्ये व्यवस्थित पाहिजे. सांगायचं नवऱ्याला मला साड्या बिड्या किमान नाही जास्त तर महिना 2 महिन्यातून 2-1 तर साड्या आणायला लावायच्या. किती दिवस आयुष्य सांग बरं आपलं. आणि हेच वय तुझं व्यवस्थित राहण्याचं. म्हातारपणामध्ये तू मेकअप करून फिरणार आहे का? बया लोक आताच नावं ठेवतात, म्हातारपणात तर काय काय बोलतात. लोकांचा विचार नाही करायचा एवढा. आपल्या नवऱ्याला आपल्याला काय पडतं, आपल्याला स्वतःला कसं वाटतं ते महत्वाचं. खरंच बाई तुमचा लईच बिनधास्त स्वभाव आहे बाबा. लोकांचा विचारच करत नाही तुम्ही. मॅचिंगचेच कानातले, अयो मॅचिंगचेच गळ्यातलं, सगळं मॅचिंग आहे बाबा तुमचं. अगं मी तुला सांगते ना, नवऱ्याचं प्रेम ग, बाकी काही नाही. तू बी तुझ्या नवऱ्याला सांग. आणि मला बाकीचं काही सांगायचं नाही, मला घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आज सांगायचं. आता बघा ना गेले ना अशी खडसावून सांगणार आहे. बघा मी 2 दिवसात तुम्हाला अशी दिसली पाहिजे. 2 कशाला, आजच त्यांना म्हणते मला चला मेकअपचं सामान घेऊन द्या, परफ्यूम घेऊन द्या, परत अजून काय ते साड्या घेऊन द्या, कानातले गळ्यातले. आता बघा सुगंधाताई मला पण म्हणणार रूपामध्ये बदल झाला. चला येऊ का? जा. चांगलं सांगितलं मला. आता कशी काढते बघा पैशाला. चला येते. हा ओ कुठे गेले बरं हे? काय रे, काय करत होत तिकडं? काय करीत होते? म्हणजे तुला काही कामच नाही, गायला खायला ताकीत होतो. ते मरू द्या, कामाचं रोजच आहे मडण त्याला कोण रड. ऐका ना मी काय म्हणते, मला एक 5-6 साड्या, परत मेकअपचं सामान, परत बांगड्या, कानातली गळ्यातली असलं काय काय आणून द्या ना. नाही तर मग पैसे द्या, मी जाऊन घेऊन येते. अरे पारे पेमेंट झालं का मग आणि ना. आता काय लगेच एवढं अर्जंट तू आहे? अर्जंट म्हणजे मग तुम्हाला वाटत नाही का तुमची बायको देखणी दिसावी म्हणून? दिसते ना. आता काय झालं? ही दिसते का मग? परत सेंट मारावा असं वाटत नाही का? बघा हे शेणाचा वास बसा वास येते. भास येते ना. मग आणि पेमेंट आले माझ्याकडे. ते काय मला माहिती नाही. मला सगळं सामान घ्यायचंय. मला असं पूर्ण असं लगाझाबा राहायचंय. लाभाजाबा म्हणजे? टायलिश काय असते ते? सुगंधताई कशा राहतात, कसं आहे त्यांचं? नवीन खोट साडी, त्या साडीची इस्त्री सुद्धा बाई मोडू देत नाही. मॅचिंगचं कानातलं, मॅचिंगचं गळ्यातलं, वरून अजून सेंट मारत्यात. कशा राहतात? लॅविश लाईफ, ब्युटिफुल कशा लाईफ राहतात की. आणि आपलं बघा, आपलं काय बघा, तिचा नवरा तिकडे कंपनीत कामाला आहे, तिला पाठवतोय पैसे. मी आहे का कुठं कामाला जातो तेव्हा खातो तापून. मग त्यांचा नवरा त्यांच्यासाठीच कष्ट करतो, दुसरं कोणासाठी करत नाही. मग मी लोकाला वाटतो, मी काम केलं का, ये ग बाई धर तुला 10 रुपये असं म्हणलो कधी? तुलाच दिलेत ना. किराणा कमी पडला का आणतोय? म्हणजे माझी हाऊसमौस करायचीच नाही का मी? का म्हातारपणात नकायचंय आता? अरे म्हातारपणात नवतार काय आले मी आणीन. जा बाबा नको लय ताण करू. काय ताण ऐकून तर घ्या माझं. तुम्हाला सांगते महागारी या नाही तर बघाच कुठं पळायला लागला. इथं थांबा, माझं सगळं ऐकून घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवायचं. तांगड्याच तोडीन आता. तू तांगडा तोडशील का? ऐकतो बाबा बोल. म्हातारपणात मी नटायचंय का? काठी घेऊन फिराय? अहो आताच लोक मला एवढी नावं ठेवत्या. म्हातारपणात लाली लिपस्टिक,
नटून खटून फिरायला लागल्यावर नाही का नावं ठेवायची. तरुणपणात काय हिला झालतं हा? नट ना मग मी कुठं नाही ना म्हणतोय. ते सोडा, शांभाऊजीची बायको हा किती नाट्यात, त्या घराच्या बाहेर जात नाहीत तरी मॅचिंगच्या साड्या, मॅचिंगचं ब्लाऊज, गळ्यातली कानातली, ती सुद्धा सेंट मारू. अहो त्या दिवशी पर्स अडकून चालले होते दोघं नवरा बायको. मी स्वतः डोळ्याने बघितलंय. किती ते नटवतात स्वतःच्या बायकोला. हा अरे मला वाटत नसेल का मी नटावं. तिचं मेव ना तिकडं, त्याचं मेव ना तिकडं कामाला आहे, त्याच्यामुळे पाठीत असेल पैसे. एक काम कर, मला पैसे द्या. मला काय माहिती नाही, मला पैसे पाहिजेत. ए भाऊ आज नाहीत पारे माझ्याकडे पैसे, आल्यावर देईन मग तुम्ही बघू. सदा ना कदा भिकारी आहे. लग्न झालंय असं मी ऐकते. पैसे नाही पैसे नाही पैसे नाही, कमवा ना मग. हा तुला पैसे नाहीत ना, मी पैसेच बघतो थांब. हा पैसे बघतो, ते रुबाब करू नका. माई आहे का घरात कोणी? माई बाई भिकारी आले वाटतं. सुगंधा बाबा अयो झालं भाऊजी तुम्ही आले. असे कपडे घालून भीक का बरं मागताय? आल्या गेल्याल्या भिकाऱ्याला थोडं दान कर ग बाय. हे घ्या. मला एक सांगा झालं भाऊजी तुम्ही असं भीक का मागताय? मागावं लागतं माई. मी माझ्यासाठी मागत नाही, मी माझ्या बायकोसाठी भीक मागतोय. हा हा आणि एवढीशी एवढी VIP दिसती, एवढी भारी टकाटक राहतील, 20 रुपये टाकते. काही वाटलं पाहिजे माय. 100 रुपये दे ग माय. हे खरं नाही रे देवा, यांना कुठून पैसे द्यायचे काय माहिती. हे घ्या, हे 20 रुपये काढून घेते मी माझे. चल येऊ का माय? असं धर्म देत जाय मला. हा ना, हातपाय आहे तरी भीक मागू लागले. जा चल जाऊ का माय? झालं भाऊजी काय करताय असं? द्या ओ बाबा, 50 रुपये द्या, 60 रुपये द्या. अहो 80 काम रुपये करा ना, काम. लोक 500 रुपये रोज घेते गवंड्याचं काम करायला. अहो कामाला हे काय छाती फिती काय तगडेपणा, हे काय काम करा ना. मी कामासाठी नाही मागत, मी काम केल्याने भागत नाही बाबा माझं. मी माझ्या बायकोसाठी मागतोय. हो द्या. बायको का लगडी आहे का? नाही नाही मस्त हात पाय आहेत, पण माझ्याकडून तिला पैसे लागतात ना. ओ बाबा द्या, ओ द्या. नाही काम करीचा, काम काम आम्ही काम करतो. एवढे बोलले पण 10 रुपये दिले बाबा तुम्ही. दर्शिक 100ची नोट काढा ना. अहो पण 100ची म्हणजे आता काय? चला येतो. काय नाचता येतं का? हा नाचता येतं? नाचता येत नाही टाका. चला तुमचं देव भल्या करू. बर बर. हो थांबा. काय रे द्या व द्या. पैसे पडले पैसे तोय काय द्या? बरं झालं व सांगितलं तुम्ही. आल्या गेलेल्या भिकाऱ्याला द्या, थोडं फार भीक द्या. काय वर्गणी करतो का? कायचे पैसे गोळा करतो? हे काय अहो केलं? वर्गणी नाही करीत डेपोटी, मी तुम्हाला भीक मागतोय डेपोटी. द्या ना. 100, 150, 500, 1000 टाका माझ्या जोडीमध्ये. चला घाला खिशात हात अरे पटक्या. काय तू पद्धत चालू केली आणि काम सोडून भिका मागायला लागली का गावात लोकांना? मी माझ्यासाठी नाही मागत डेपोटी, मग? माझ्या पारूसाठी मागतोय. पारूने भीक मागायची बाळी आणली का तुझ्यावर? अरे काय रे चांगला होता तू, असं काऊन याच्यावर केला? त्याला अजून काम केलं तर अजून ये होईल. नको रे या नादी लागू. तो भिकारी भिकारी लागला काय तुला एखादा मेल्याला? कोण? हा मला भिकारी लागला लागू नाही तर काही असू, पण मला द्या. बाकीच्या कशाला पंचायती करता डेपुटी? भीक पुढं भिकारी जर आला ना लगेच तुम्ही दान केलं पाहिजे गरीबाला. धडधाकट लोकांना नाही देत मी पैसे. चांगला जर असला गोरगरी तो दिला असते. अहो गरीबाचं जाऊ द्या मरू द्या, पण भिकारी तर गावातलाच आहे ना, आपला मोठा भारी जालू. झाल्या काय रे काय दशा करून घेतली तो येडपाटा. अवघड आहे बा तुझं. तू ते बायको बाई भीक मागायला लागला बा. अहो बायको पायी नाही, तुमच्यासाठी भीक मागू का मी? 100 रुपये होय डेपुटी तुमच्यासाठी भीक मागू का? पक्षी नको भीक. माझ्या बाप जाते लय कमवून ठेवले आणि मी बी कष्ट ठेवलोय त्याच्यामुळे मला गरज नाही. हा, टाकले 100. तुम्ही कायचे कष्ट मतदानाच्या टायमाला नाही म्हणत का मला मतदान मागा म्हणून बी. माप काढायला लागला पळ. हो थांबा थांबा. काय अहो काय 100 रुपये टाकले हो? एवढे मोठे गावाचे सरपंच बिरपंच. अहो 500 रुपये टाकावा. द्या हो द्या. अरे 500 रुपये द्या. असं कोणता इंटरनॅशनल भिकारी आहे तू? आणि गावात चौ घालायला लागला अख्ख्या गावाची. मला लोक जर भेटले होते तुझा जोडीदार भीक मागायला लागला. तुला प्रेमाने दिले जाय आणि सगळं सोडून टाक पळ. कोणतं सोडून टाक? हे काय तू चालू केलं झाल्या येड्यावनी?
तुला मजाक मध्ये घेतो आम्ही काय, तू गावात जाऊ नको घालू. मग तुमच्यासाठी भीक मागू का? द्या ओ, डेपुटी. अडू नको, धर भाऊ 500 धर, पण जाय 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 पळ. काय ती याडपाट बरं झालं भाऊ, मला वाटलं हे बी 100 रुपये येतात का काय. दे रे भाऊ दे, भिकाऱ्याला दान कर, चल दे. माझ्यासाठी नाही, माझ्याकडे नको बघू, ते माझ्या 2 पायाच्या पारूसाठी. 2 रुपये. अरे या जाल्याची फार तो इज्जत काढली, 2 रुपये टाकीतो वय. पण जाऊ दे, जाल्या तुझ्यावर नाराज नाही होणार. लोकांनी लय पिळू पिळू पाच नारड्यातलं पाणी संपायला लावलं, तेव्हा 100 रुपये टाकले. चल जाऊ दे, कर काम तू, चल जातो. दत्तबा करा ओ, भिकाऱ्याला दान करा ना. माझ्यासाठी नाही पण माझ्या बायकोसाठी तरी दान करा. बायको आहे का? मग बघितली नाही का आख्या गावात चुन मुंगळा. आणि ते म्हणतात ना शिवाय द्या द्या. हे 200 देतो. हा धर. करा ना काका, तुम्ही नुसते गॉगल घालून पाहता का काय जाल्याला? माझ्याकडं नका पाहू, माझ्या गरीबा बायकोकड पहा गरीबी. 100 रुपये. पांडू काका तुम्ही दिले आता आम्ही एकाची निस्तीमान आला. चला येऊ का? द्या ओ द्या, गरीबाला भीक द्या. पा ए रूपा, अगे रूपा भैया काय ऐकायला बी येत नाही. किती ओरडायला लावते का तुला? ऐकायला येत नाही? काय करते घरामध्ये एवढं? काय नाही काम होतं. काय एवढं वरडायला लागलेत? वरडायला लागत मला काय हाऊस नाही आली? अगं तुला माहिती का, तुझा नवरा तुझ्यासाठी अख्खा गावभर भीक मागू लागला. बया माझ्या बायकोला साडी घ्यायची, खर्चायला पैसे नाहीये, मेकअपला नाही द्यावं. बया देव 20 रुपयात भागत नाही, 100 रुपये दे. अर्ध गाव इंडून झालं, सगळी चव घातली का मग तुझ्या नवऱ्यानी. काय करू रे देवा ह्या माणसाचं. अहो त्यांना म्हणलं मला चांगलं चुंगलं राहायचंय, त्याच्यासाठी पैसे द्या, तर माणसाने हे माझ्या आबरू घालवायची कामं सुरू केली काय? कुठे जातात ते? अगं ते मागच्या त्या साईडने गेले, ते माझ्या इथं आले होते, मी बघितलं 100 रुपये घेऊन गेले माझ्याकडून. देव माय हटतच नव्हते. काय बोलाव का ना ह्या माणसाला? कुठे चल मला दाखवा. ए बाई मी नाही आली का? तू जाय, मी तुला सांगायला आले तुझा नवरा काय उद्योग घालतोय म्हणून. अहो चला की तेवढं नाही दाखवा. हो बाई मी चालले. काय हो माझे माणूस आबरू घालवत असन बरं. वाढ रे वाढ दोस्ता, तू सदान कसा झाडाखाली झोपलेलाच असतोस. वाढ रे वाढ. सुट्टी नाही जा बाबा. अरे थोडे फार तरी दे रे श्याम्या दी. झाल्या काय? अरे काय करतो आता, ही दशा चालली माझ्या बायकोमुळं. थोड्याच तुझ्या खिशातल्या काशा टाक. याडे का काय तू? काय नवीन चालू केलं तू? आई भीक मागायला लागला तू गावात? अरे मला नाही लागत, माझ्या पायातल्या 2 बायको नाही का, तिला 2 हातासाठी लागतात बांगड्या भरायसाठी. वाटात वस्ताला आता अख्ख्या गावाने गोळा करून आणले त्यांनी. पण डेपुटी अहो इज्जत जाईन आपल्या गावाची. चांगला धडधाकट भीक मागतो यो. कोणचीच जायची राहिली आता त्याच्यामुळं. गावाची इज्जत कोणची राहिली आता? बरेच गोळा केली त्यांनी. रबला लावून पंटल ठेवले, तर सकाळपासून गावच सोडी ना तो, अख्ख्या गावात हिंडून आलाय तू आता. तरी म्हणलं रबरा काय ठेवले त्याच्यामध्ये. आणि ती बिचारा त्या माऊलीच्या नावाने मागवतोय, बायकोच्या नावाने द्या म्हणतोय. ए यार कम बायको काय खराब चाललंय करतो रे. गो, जाल्या. बाकी नको सांगू लाल गाजऱ्या. दी रे बाबा दी, जाल्याला भीक दी. चल दे बाबा दे. द्या वाचले सुट्टी. दिले भाऊ 600 रुपये काढले. हा 600 रुपये काढले, मला सोडलं का त्यांनी आता? थोडे नाही ना पैसे रे. थोडी फार मदत कर श्याम्या. खरंच नाही अरे, मी पैसे नाही दुकानात गाल्लाय तिथे जाईल. कुठं ते बघ खिशातून या जाल्याला काढायला नको लावू. भिकाऱ्याला ऑटोमॅटिक दिसते पैसे कुणाच्या खिशात येते. लय नजर आहे भाऊ. दे 50 दे माग. चल करायची नजर झाली तिची. 50 दे माग. नजर आहे का? अरे राव देणारे श्याम्या, तेवढेच भिकाऱ्याला दान कधी मध्ये केलंय तो लाल गाजऱ्या दान, तर कर ना तेवढे 100. संध्याकाळी दोघं बसायचं नाही तर. तो इथं आयडिया नाही. नाही हो डेपुटी, मी खायला त्या भीक मागून त्याच्या संग प्यायला बसू. त्यातले पैसे दी. ए भाऊ बाद झाले ना 100 आता. द्या ओ द्या, तुम्ही भिकाऱ्याला द्या. दिलेत ना कान फटाकी ना बाबा, भिकारीच्या अर्धा घेणे आली बाबा. बाबू 100 रुपये तरी द्या ना डेपोटी ते खिशात. मोजून घेऊन जाईन ती आता. हो काय सॉंग लावलं हे भीक मागायचा? काय सॉंग लावलंय म्हणजे तुझ्यासाठीच चाललंय हे. आता बघ किती पैसे गोळा झालेत. एवढे घे आणि मस्त शॉपिंगला जा. साड्या घे, बांगड्या घे, काय लागन ते घाल. आणि उद्या परत मी भीक मागन. काय संकटमतान चालू आहे यांचं. म्हणजे दोघं मिळून आता भीक मागायला लागलेत गावामध्ये. उद्या मागायला तुला गाव काय बसलं काय? कामाला जायचं नाही, उद्या भीक मागायला येतो परत. संगणमतानी नाही डेपुटी. मग
ही म्हणली अजिबात घरात पाऊल नाही ठेवायचा, तुम्ही बाहेरच राहायचं, मला पैसे कमवून आणून द्यायचे. अहो तुम्हाला मी कमवा म्हणलं होतं, भीक मागून मला आणून द्या म्हणलं नव्हतं. अहो डिपुटी, मी यांना फक्त काय म्हणलं की मला साड्या, लिपस्टिक, चांगलं चुंगलं राहायला पाहिजे, त्या सुगंधताईसारखं लॅविश ब्युटिफुल असं राहायचंय मला. त्यासाठी त्यांना म्हणलं मला पैसे द्या. तेव्हा माणसाने भीक मागायचं सुरू केलं. डेपुटी. म्हणजे घालवायला लागलाय गावात. काय आबरू घालितोय डेपुटी? तुम्ही सांगा, मी जेवढं काम करतोय तेवढं घरात आणतोय, सगळं किराणा बिराणा काय लागेल ते देतोय. माझ्याकडे ऐपत आहे का? आता ही म्हणती सुगंधासारखं राहायचंय. बरं सुगंधासारखं जर हिला मॉडेल चांगलं राहायचं असलं, त्याला पैसे लागतील का नाही? मग भीकच मागावं लागेल ना मला. शामभाऊची बायको चांगली राहती, ते भीकच मागतात का? कोण? काही काय बोलता, मला काय भीक मागायला लावायचं उगीच. मग किराणा दुकान आहे, आपलं शेती आहे, त्याच्यावर चालतंय, आणि मग बायको सगळं मग ऐकती. रुपाताई लोकांचं बघून आहे ना, नवऱ्याला नका भीक मागायची वेळ आणू. अहो सुगंधताई राहते किंवा हे राहते, त्याच्या आयतीप्रमाणे राहत असतं, आणि ज्याला जेवढे कामाचे पैसे असतो ना तेवढं तुमचं चालव ना घर. जर तुम्ही जर त्या स्वतःच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करायला लागले, आणि ते लॅविश आणि वंडरफुल, तुम्हाला शब्द बोलताना 3 बाऱ्याची वाट कळायला लागली, तर तुम्हाला राहायचं म्हणलं नंतर किती पैसा लागेल? बरोबर आहे त्याचं, ज्याने की बरोबर खोड केली त्यांच्या बायकोची. अहो जेवढा आपल्या नवऱ्याची ऐपत आहे ना तेवढंच राहा, तेवढंच येतं. काय लागत आहे राहायला? हा 2-3 4-5 साड्या असल्या, नवरा कमून आणतो, खाया प्यायला असलं, आणि आठवड्यातून 1-2 दिवस बाहेर थोडंफार गावात बिवात फिरायला गेले बाद झालं का? तुम्हाला रोजच नवीन साड्या रोजच हे घालवा असं काही? वाकडं काय तोंड करती बघ, ते काय म्हणते झाल्या. आणि बायको म्हणते ना हाऊस माऊस करायची, तर इतकी बी अशी खोड नको मोडू, गावात चव घालू नको दादा. त्याच कामातून आपले थोडेफार पैसे वरून थोडेफार माग हे करून तिची हाऊस माऊस बी पुरं करायला पाहिजे. पण रुपाताई लय बी असं नवऱ्याच्या मागू नका लागू की पार तो भीक मागायला चालू करत. जा उठ रे फळ. बरं ठीक आहे, चुकलंच माझं डिपुटी. हा, आणि कोणाचे पैसे घेतले दादा एवढे? जाऊ दे आता जाऊ दे. तेवढे होतील घरात खर्चायला. बरं जा 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 जा. नको मग आमच्या कपड्याला लावून आमचे पैसे काढून हे एवढा बारा आमच्या कपड्याला लावून पैसे काढतो. लय जेडेत रे बाबा हे 2 जण. हो मी काय म्हणतो डेपुटी, बायकांनी बी विचार केला पाहिजे ना, आपल्या नवऱ्याचं जेवढं इन्कम आहे, जेवढं कमवून आणतो त्यातच भागाभागी करावं. उगीच ह्यानी केलं त्यांनी केलं त्याचं पाहिलं म्हणून आपण तसं राहावा का? सध्या काय झालंय माहितीये का शामराव, आता आपल्या स्वतःच्या ऐपतीपेक्षा दिखावा जास्त मोठा झालाय. आपल्या शेजाऱ्याने काय आणलं, आपली मैत्रीण काय करती, आणि मोबाईल रील बिल बघून येणार, रोज काहीतरी बाया साड्या घालणार, नवीन टाकणार. मग ह्या बायामध्ये रेस लागली, तिनं साडी घातली नाही, मी नवी साडी घालायची, मी रील बनवायचा, आणि मी चांगलं लोकांना दाखवायचं, पण आपली ऐपत कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे आल्या हुशारा, त्यांनी कर्ज न काढता, तिला पैसे न पुरवता ही खोड मोडली तिची. हे चांगलं केलं. उलट आपण ज्याला येड्या म्हणतो, पण ते म्हणतात ना कान बरोबर टोचणारा टोचितो, त्यांनी बरोबर टोचलं. चला आता चला लागलं 100ला चंदन. हा.